Hello students, in last video we have seen or started our part 2nd from our topic the red-headed leaf. Today we are going to see remaining part of part 2nd. Okay, open your textbook page number 84. I have written on the blackboard some new words and their meanings you have to write down in your notebook. Okay, see in the textbook. We waited silently for more than an hour. बघा आम्ही सर्वजण कोण कोण मिस्टर होम्स, वॅटसन आणि त्यांचे जे दोन सहकारी होते होम्सचे हे आम्ही सर्वजण काय करत होतो त्या डार्क सेलरमध्ये आम्ही त्यांची वाट बघत जवळजवळ अतिशय शांतपणे सायलेंटली फॉर मोर दॅन अन आवर एक तासाहूनही अधिक वेळ आम्ही त्यांची वाट पाहत थांबलेलो आहे. इट वॉज पिच डार्क इन द सेलर त्या तळघरामध्ये पूर्ण असा अंधार होता. देन सडनली अ पॉइंट ऑफ ब्राईट लाईट अपीयर्ड इन द फ्लोअर ऑफ द सेलर आणि त्या तळमजल्यावरती जे पायऱ्या आहेत तिथून आम्हाला एक अचानक लाईट तेजस्वी प्रकाश दिसू लागलेला होता. देन अ लाईन बघा जमिनीवरती काय झालेलं आहे एक भेग तयार झालेली आहे अँड अ गॅस सीम्ड टू ओपन. अचानक त्या जमिनीतून एक भेग पडली आणि तिथं मध्ये काय झालेलं आहे स्पेस तयार झालेली आहे. अँड हॅड अपीयर्ड अँड अ हँड अपीयर्ड आणि त्या भेगेमधून एक हात वरती आम्हाला दिसू लागलेला होता. अ ब्रॉड स्टोन टर्न्ड ओव्हर अपॉन इट्स साइड. बघा काय झालेलं आहे त्याचबरोबर एक दगड उलटून पडलेला आहे आणि एक मोठा चौकोनी आकाराचा खड्डा किंवा काय तयार झाले भगदाड तयार झालेला होता. अ बॉईश फेस इमर्ज्ड. एक असा तरुण मुलग्याचा चेहरा तिथून आम्हाला वर दिसलेला आहे वर येताना. द मॅन लुक्ड अबाउट अँड केम आउट ऑफ द होल. तो सर्वत्र इकडं तिकडं पाहत होता आणि तो काय झालेला त्या छिद्रातून वरती आलेला आहे. ही हॅड अ कंपॅनियन विथ हिम. आणि तो जो मुलगा होता तो एकटा नव्हता त्याच्यासोबत एक त्याचा साथीदार सुद्धा होता. अ मॅन विथ व्हेरी रेड हेअर. त्याचा साथीदार कोण होता एक व्यक्ती होता ज्याचे केस काय होते लाल भडक होते. द पेअर वॉज नन अदर दॅन स्पाउंडलिंग द असिस्टंट एलियस द क्रिमिनल क्ले. तो साथीदार म्हणजे नेमकं कोण होता मिस्टर स्पाउंडलिंग और द कोण होता असिस्टंट स्पाउंडलिंग आपल्याला माहित आहे त्यालाच काय त्याचंच नाव काय होतं गुन्हेगार क्ले क्रिमिनल क्ले अँड द रेड हेडेड मिस्टर डंकन रॉस. आणि ज्यांचे केस लाल भडक होते ते कोण मिस्टर डंकन रॉस. ते कोण होते रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द रेड हेडेड लीग. ॲज सून ॲज दे क्लाइम्ड आउट ऑफ द होल. त्यांनी पटकन काय केलं त्या छिद्रामधून वरती उडी मारली. लगेच काय झाले बघा शर्लॉक होम्स स्प्रँग आउट अँड सीज्ड द क्ले बाय द कॉलर. तो पटकन वर उडी मारल्यानंतर होम्सने काय केलेलं आहे त्याच्या कॉलरला काय केलंय पटकन पकडलेलं आहे त्याची मानगुटी धरलेली आहे. द अदर डाइव डाऊन द होल अँड डिसअपियर्ड. फक्त त्यांनी कुणाला पकडू शकलेले आहेत पहा क्ले म्हणजे स्पाउंडलिंगला पकडलेला आहे आणि दुसरा जो व्यक्ती होता डंकन रॉस तो तिथून निसटून पळून गेलेला आहे. तो तिथून अचानक काय झालेला गायब झाला डिसअपियर झालेला आहे. क्ले टूक आउट द रिव्हॉल्वर. आणि त्यांच्या लक्षात आले की मला कोणतरी पकडलेलं आहे तेव्हा क्लेनी काय केलेलं आहे पटकन आपली रिव्हॉल्वर काढलेली आहे. बट होम्स हिट हिम ऑन हिज रिस्ट. परंतु लगेच चतुरीनं काय केलेलं आहे होम्स याने चातुर्य दाखवून त्याच्या मनगटावरती पटकन हिट केलेला आहे मारलेला आहे. अँड द रिव्हॉल्वर फेल ऑन द फ्लोअर. आणि जमिनीवर त्यांची पिस्तूल जी होती ती निसटलेली आहे जमिनीवर पडलेली आहे. इट्स नो यूज जॉन क्ले. तुझ्याकडे पिस्तूल असून त्याचा काय उपयोग नाही असं ते म्हणालेले जॉन क्ले म्हणजेच कोण स्पाउंडलिंग सेड होम्स. म्हणजे त्यांच्या लक्षात आले तो आता पटकन पिस्तूल काढणार आणि आपल्यावरती ती पिस्तूल म्हणजे मारणार किंवा गोळी मारणार म्हणून त्यांनी काय केलं अगदी हुशारीनं पटकन त्याच्या रिस्टवरती हिट केलेलं आहे आणि त्याची बंदूक पिस्तूल ती निसटून जमिनीवर पडलेली आहे आणि म्हणालेलं आहे इट्स नो यूज मिस्टर जॉन क्ले. तुमचा काहीच उपयोग नाही असं ते म्हणाले. वी हॅव कॉट यू. आता आम्ही तुला पकडलेलं आहे तू इथून आता पळून जाऊ शकत नाही. सो आय सी बट माय फ्रेंड हॅज एस्केप्ड. बघा तरी सुद्धा तो काय म्हणत आहे मला तर तुम्ही पकडला पण माझा साथीदार काय गेलेला आहे पळून
पळून गेलेला आहे. आता तो तुम्हाला सापडू शकणार नाही. होम्स रिप्लाइड. याच्यावरती होम्सने प्रत्युत्तर दिलेले आहे पहा. ही कॅनॉट एस्केप. तू इथून पळून जाऊ शकत नाही. तुला असं वाटतं की माझा साथीदार इथून पळाला, पण तो इथून जाऊ शकणार नाही. बिकॉज देर आर 3 men वेटिंग फॉर हिम ॲट द अदर एंड. त्याची वाट बघत दुसऱ्या टोकाला 3 व्यक्ती थांबलेल्या आहेत, जेणेकरून तो तिथून निसटून जाऊ नये. त्यामुळे तो आम्हाला सापडणारच. देन होम्स हँडेड ओव्हर मिस्टर क्ले टू द पोलिसमन. बघा, त्या क्लेला पकडलेला आहे होम्सनी आणि कुणाच्या स्वाधीन केलेला आहे? पोलिसमॅनच्या पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे. मिस्टर मेरीवेदर से. याच्यावरती मिस्टर मेरीवेदर म्हणले ते कोण आहेत? त्या बँकेचे अध्यक्ष आहेत, चेअरमन आहेत. रिअली मिस्टर होम्स, आय डू नॉट नो हाऊ टू थँक यू. मला होम्स खरंच कळत नाहीये की मी तुमचे आभार कसे मानू. यू हॅव फॉइल्ड वन ऑफ द मोस्ट कनिंग अटेम्प्ट्स ॲट बँक रॉबरी. बँकेवरती जो दरोडा पडणार होता त्याच्यापासून त्यांचा जो डाव आहे म्हणजे गुन्हेगारांचा, तो तुम्ही उधळून लावलेला आहे आणि तुम्हाला बँकेची तुम्ही काय केलेलं आहे? सुरक्षा केलेली आहे किंवा त्या दरोड्यापासून बँकेला तुम्ही वाचवलेलं आहे. खूप नुकसानापासून तुम्ही बँकेला वाचवलेलं आहे. त्यामुळे मी तुमचे आभार कसे मानू हेच मला आता कळेन असं झालेलं आहे. द बँक इज ग्रॅटफुल टू यू. बँक तुमची काय आहे? कृतज्ञ आहे. तुमचे आभार मानते. यू सी वॅटसन. हे बघ वॅटसन. होम्स से. त्यानंतर होम्स मला म्हणालेले आहेत, आफ्टर वी रिच्ड हिज होम. मी जेव्हा घरी पोहोचलेलो होतो, इट वॉज ऑब्वियस फ्रॉम द फर्स्ट दॅट द ओनली पॉसिबल ऑब्जेक्ट ऑफ strange advertisement and the peculiar job was to get Mr. Wilson anyway from his shop for some hours every day. बघा, त्यांनी आधीच अंदाज केलेला होता. कशावरून? की स्पाउंडलिंगना अशा प्रकारची विचित्र जाहिरात त्या विल्सनला दाखवलेली आहे. त्याचबरोबर त्यांना जॉब मिळालेला आहे. हे सुरुवातीला मला काहीतरी साशंकता याच्यामध्ये दिसतच होती. आणि काय होतं बघा, अशा प्रकारचा अजब विलक्षण जॉब मिस्टर विल्सनला मिळालेला आहे. ही शॉप फॉर सम आवर्स एव्हरी डे. काही दिवसातून काही तास ते त्यांच्या शॉपपासून दूर राहणार होते. याच्यावरून मला सुरुवातीला शंका आलेली होती. द रेड हेडेड लीग वॉज अ क्लेवर आयडिया. आणि ही एक सुंदर त्यांची हुशारीची कल्पना होती. रेड हेडेड लीग. इन मिस्टर विल्सन्स अब्सेन्स, Clay and his red-headed companion wanted to dig an underground tunnel from Mr. Wilson's house to the bank. बघा, काय केलेलं आहे? त्यांना काही वेळेसाठी तिथून बाहेर ठेवायचं आणि त्या वेळेमध्ये कोण? क्ले म्हणजे कोण? स्पाउंडलिंग. ते आणि त्यांचे साथीदार जे होते त्यांनी काय केलेलं होतं? छान आयडिया केलेली होती. म्हणजे मिस्टर विल्सनला त्याच्यापासून दूर ठेवायचं आणि त्यांच्या अब्सेन्समध्ये म्हणजे ते नसताना काय करायचा त्यांचा प्लॅन होता? वॉन्टेड टू डिग अँड अंडरग्राउंड टनेल. भुयारी मार्ग खणून तयार करणे. कुठून कुठपर्यंत? मिस्टर विल्सनच्या घरापासून ते बँकेपर्यंतचा जो रस्ता आहे त्याच्यामध्ये काय करायचं? अंडरग्राउंड टनेल म्हणजे भुयारी मार्ग खोदायचा त्यांचा प्लॅन होता. देन दे वुड बी एबल टू एंटर द बँक. त्या भुयारी मार्गाने त्यांना कशामध्ये एंट्री करायची? ती बँकेमध्ये एंट्री करायची होती. and steal the gold without breaking open the door of the bank. आणि बँकेचे मेन दरवाजे न उघडता भुयारी मार्गाने जाऊन बँकेमध्ये एंट्री करायची आणि ते जे सोनं आहे ते चोरी करायचा असा प्लॅन त्या गुन्हेगारांचा होता. हे माझ्या लक्षात आलेलं होतं. then next they would be able to enter the bank and steal the gold without breaking open the doors of the bank using the tunnel बोगदा. दे एंटर द सेलर. भुयारी मार्गाने बोगद्याच्या मार्गाने ते त्या तळघरामध्ये प्रवेश करणार होते. म्हणजे बँकेच्या मेन जे गेट आहे त्याच्यामधून त्यांना जावं लागणारच नव्हतं. कारण जे ते गोल्ड आहे ते कुठं ठेवलेलं होतं? सेलरमध्ये होतं, तळमजल्यामध्ये होतं. याची त्यांना गुन्हेगारांना कल्पना होती. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे? भुयारी मार्ग खोदलेला होता आणि त्या मार्गाद्वारे ते त्या सेलरमध्ये पोहोचणार होते. दे प्लॅन टू स्टील द गोल्ड. आणि त्यांचा प्लॅन काय होता? ते सोनं चोरी करण्याचा प्लॅन होता. अँड गो बॅक टू मिस्टर विल्सन्स हाऊस.
आणि सोनं भुयारी मार्गाद्वारे चोरी करायचं आणि कुठं जायचं, मिस्टर विल्सनच्या हाऊसमध्ये जायचं अँड देन गेट अवे, आणि त्यांच्या घरामधून पुन्हा तिथून जायचं, असा त्यांचा प्लॅन होता. बट हाऊ कुड यू गेस व्हॉट देअर मोटिव्ह वॉज. बघा, पण ते वॅटसन विचारतायत की तुम्हाला त्यांचा उद्देश कसा लक्षात आला, त्यांना काय करायचं आहे हे. When I heard that the assistant would for half the wages. त्यांच्या लक्षात कधी आलं, त्यांचा जो असिस्टंट आहे स्पाउंडली हा अर्ध्या पगारावरती त्यांच्यासोबत काम करत आहेत, हे जेव्हा त्यांनी ऐकलं तेव्हा त्यांना शंका आली. त्याचबरोबर आय बिकेम सस्पिशियस, तेव्हाच मला शंका आली. ॲज वेल ॲज युजिंग मिस्टर विल्सन्स डिस्क्रिप्शन ऑफ हिज असिस्टंट आय मेड इन्क्वायरीज. जेव्हा विल्सननी मला त्या साथीदारास त्यांच्या असिस्टंटची काय केली, वर्णन केलं, माहिती दिली, तेव्हा मी काय केलं, चौकशी करायला त्याच्याविषयी सुरुवात केली. आय फाउंड दॅट ही वॉज द क्रिमिनल क्ले. तेव्हा मला कशाचा शोध लागलेला आहे, मिस्टर स्पाउंडलिंग म्हणजेच कोण आहे तर क्रिमिनल क्ले, म्हणजे दोघंही व्यक्ती वेगवेगळ्या नसून ती व्यक्ती एकच आहे हे माझ्या निदर्शनास आलेलं होतं. व्हाय वॉज ही वर्किंग इन मिस्टर विल्सन शॉप. ते मिस्टर विल्सनच्या शॉपमध्ये का काम करत होते. अँड हिज हॅबिट ऑफ गोईंग इन टू द सेलर एव्हरी नाव अँड दे. आणि काम करता करता काम मध्ये सोडून वारंवार ते त्या डार्क सेलरमध्ये का जात होते याच्याविषयी मला मनामध्ये शंका निर्माण झालेली होती सुरुवातीलाच. आय इन्फर्ड दॅट ही मस्ट बी डिगिंग द टनेल टू सम अदर बिल्डिंग. त्यावरून मी तर्काने एक अनुमान काढला की हे जे डिगिंग आहे, खणण्याचं काम आहे, तो व्यक्ती तोच करत असावा, म्हणजे कोण, क्रिमिनल क्ले म्हणजेच स्पाउंडलिंग. व्हेन वी व्हिजिटेड द शॉप. आणि जेव्हा आम्ही त्या शॉपला मॉर्निंगमध्ये व्हिजिट दिली त्यावेळेला आय बीट अपॉन द पेवमेंट विथ माय स्टिक टू फाइंड आउट वेदर द सेलर स्ट्रेचेड आउट इन ऑन द अदर साइड. बघा, जेव्हा आम्ही त्या शॉपला भेट दिली त्यावेळेला मी काय केलेलं होतं आठवतं का पहा तुम्हाला. मी माझ्या स्टिकनी तो जो पेवमेंट आहे तो काय केलेला होता, त्याच्यावरती ठोसा मारलेला होता 2-3 वेळा. कशासाठी, टू फाइंड आउट वेदर द सेलर, जे ते तळघर आहे ते फ्रंट और बिहाइंड, ते पुढे पण आहे का पाठीमागे पण आहे याचा शोध घेण्यासाठी मी ते ठोठावून पाहिलेलं होतं. इट वॉज नॉट इन फ्रंट, तर ते पुढील बाजूला नव्हते. आय सॉ द बँड ऑन द अदर साइड ऑफ द हाऊस. आणि मी काय पाहिलेलं आहे, त्यांच्या घराच्या नजीकच काय आहे ती बँड होती. अँड गेस्ट, आणि मी तर्क केला, व्हॉट द क्रिमिनल्स हॅड इन माइंड. त्या गुन्हेगारांच्या मनामध्ये काय प्लॅन असावा याचा मी काय केलेला आहे, अनुमान केलेला होता. व्हेन क्ले अँसर्ड द बेल. आणि जेव्हा मी बेल वाजवली तेव्हा क्लेनी काय केला होता, दरवाजा ओपन केला होता. तेव्हा माझं असं लक्षात आलं, द नीज ऑफ हिज ट्राउझर्स वेअर रिंकल्ड. त्यांच्या ज्या विजार होती ते गुडघ्याच्या जवळपास काय झाली होती, चुरगळलेली होती. अँड स्टेन, आणि त्यांच्या विजारीला डाग सुद्धा लागलेले होते. आय कन्फर्म माय सस्पिशियन. बघा, तेव्हाच माझं काय झालेलं आहे, माझा जो अंदाज होता तो काय झालेला आहे, पक्का झालेला होता की गुन्हेगार हीच व्यक्ती असावी. अँड ही वॉज डिगिंग, आणि तीच काय करत असावी, खणण्याचं काम करत असावी. यू नो द रेस्ट ऑफ द स्टोरी. आणि त्यापुढील कथा किंवा गोष्ट तुम्हाला तर माहीतच आहे. यू रिझन इट आउट ब्युटिफुली. फारच सुंदर पद्धतीने तुम्ही कारण मीमांसा दिलेली आहे. आय एक्सक्लेम्ड इन ॲडमिरेशन. मी त्यांच्या कौतुक करण्याच्या उद्देशानं म्हणलेलं आहे की तुम्ही अगदी सुंदर पद्धतीने कारण मीमांसा दिलेली आहे. म्हणजे या गुन्ह्याचा शोध कसा लागला किंवा गुन्हेगार काय त्यांच्या डोक्यात प्लॅन असावा हे तुम्हाला कधी कळलं, कसं कळलं, तुम्ही या ह्याच्यापर्यंत कन्क्ल्युजनपर्यंत कसा पोहोचला याचं सर्व वर्णन त्यांनी अगदी सुंदर पद्धतीने सांगितलेले होते. याबद्दल मी त्यांचं काय केलेलं आहे, कौतुक सुद्धा केलेलं होतं. अडॅप्टेड फ्रॉम द रेड हेडेड लीफ बाय सर आर्थर कॅनन डॉयले. बघा, सर आर्थर कॉनन डॉयल यांच्या लाल केसवाल्यांची संघ या कथेवर आधारित ही कथा आपल्याला या लेसनमध्ये सांगितलेली आहे. सो स्टुडंट्स, in next video we will see English workshop. Thank you.